चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाच्या योगदानात आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे मोठे योगदान आहे। एक अभ्यासू आणि चिकाटीने जिद्दीने लोकांच्या सेवेकरिता सदैव तत्पर असणारे, सामान्यांसाठी सहज उपलब्ध असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्या आणखी एका प्रयत्नाला यश आले आहे। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लोकतंत्र सेनानींना दरमहा 20,000 रुपये सन्मान निधी मिळणार आहे। हे केवळ आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने व पुढाकारामुळे शक्य झाले, अशा शब्दात लोकतंत्र सेनानींनी त्यांचे आभार मानले आहे। आणीबाणीच्या काळात कुटुंबाचा आणि स्वतःचा जराही विचार न करता केवळ राष्ट्र सर्वोपरी म्हणून देशासाठी कारावास भोगून संघर्ष करणाऱ्या लोकतंत्र सेनानींना दरमहा 20,000 रुपये सन्मान निधी मिळावा, यासाठी राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठवला होता। मी अनुभवला। माझे वडील 19 महिने अध्यक्ष महाराज मिसामध्ये होते। आज माझे वडील नाही, पण माझ्या वडिलांच्या सोबत हजारो लोक जे आणीबाणीमध्ये गेले, अध्यक्ष महाराज त्या आणीबाणीमध्ये गेलेल्या लोकांची मागणी आहे अध्यक्ष महाराज। एकदा नव्हे अनेकदा त्यांनी निवेदन दिलं। त्यांना असं वाटतं की हे आमचं हक्काचं सरकार आहे, पण आता आपलं सरकार जर आणीबाणीमध्ये ज्यांनी लोकशाहीसाठी संघर्ष केला त्यांना हम आपके है कोण बनत असेल तर अध्यक्ष महाराज हे चूक होईल। या आणीबाणीच्या सैनिकांना हम साथ साथ है म्हणण्याची आवश्यकता आहे। 4,301 आणीबाणीचे हे सैनिक आहे। काय मागणी केली अध्यक्ष महाराज? 2,500 5,000 रुपये आपण देतो। त्यांनी मागणी केली की राजस्थानच्या धर्ती। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली होती। त्यानंतर 17 जून रोजी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे। एकूण 4,103 सेनानींना याचा लाभ मिळणार आहे। कॅबिनेटने दिलेल्या मंजुरीनुसार एका महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या आणीबाणीतील सेनानींना मासिक 20,000 रुपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला मासिक 10,000 रुपये इतके मानधन देण्यात येईल। तसेच 1 महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या आणीबाणीतील सेनानींना मासिक 10,000 रुपये तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला मासिक 5,000 रुपये मानधन देण्याचे कॅबिनेटने मंजुरी दिली आहे। या निर्णयासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे।